आणि इथं ह्यांना पैसा द्यायचा, ह्यांनी आमची जमीन कसायची आणि ह्यांना इथं पैसा वाटायचा। आपली जमीन मी इथं उपोषणाला बसायच्या टायमाला मी मॅडमला भेटायला गेले, मॅडम म्हणले आमच्या हातात काही नाही, तुम्ही उपोषणाला बसू शकता। मग हे सरकार आहे का सांगा मला, हे कलेक्टर आहेत का इथले? आपल्याला या सर्व गोष्टी घडत होत्या, आपली जमीन दुसऱ्याच्या वरती म्हणजे कसं होतं, आपल्याला काही कल्पना नाही, आपल्या सिग्नेचर वगैरे सह्या वगैरे कशा केल्या? कसं आहे आम्ही केल्याच नाहीत, आम्ही कसं म्हणणार सह्या केल्या म्हणून सांगा ना मला तुम्ही। सगळा खोट्या सह्या करून आपली जमीन बळकावलेली आहे का? 65 फेरचे तुम्ही फेर होतोय, फेर झाल्यानंतर परत आमच्या नावची जमीन येईल का सांगा मला? ओरिजिनल आहे हे, सगळा गपला झालेला आहे, काळा बाजार झालेला आहे सगळा। आपल्याला आतापर्यंत प्रशासनाकडून काय मदत वगैरे काय सूचना काही मदत नाही, कसली एक पैशाची सुद्धा मदत नाही आम्हाला। आमचे फक्त जाऊन आम्ही आले कंगाल झालोय, आम्हाला खायला नाही। आता इथं याला हे बॅनर लावायला आम्हाला पैसे नाही, मंडपवाल्याला सुद्धा पैसे दिले नाहीत आम्ही। आम्हाला शासन देणार आहे? आज 32 एकर जमीन त्याच्या ताब्यात आहे, करणार काय आम्ही? आपली जमीन अशा सर्व गोष्टी होत्या, त्याची कुठलीही कल्पना आपल्याला मिळालेली नव्हती, कोणतीच कल्पना नाही आणि आम्ही दिली पण नाही, सर दिलीच नसते। मला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आपल्या लाडक्या बहिणीची प्रॉपर्टी इथं लुबाडण्यात येत आहे, तर नितांत गरज आहे तुमची इथं साहेब की तुम्ही लक्ष घालावं या प्रकरणात। ही पूर्ण बेकायदेशीर प्रकार झालेला आहे, गोरगरिबांनी जगायचं का मरायचं हे सांगा आता तुम्ही। प्रशासनाकडून आपण उपोषणाला बसलेला आहे, कोणी कुठला व्यक्ती येऊन गेलेला आहे आतापर्यंत? अजून एक सुद्धा माणूस इथं आलेला नाही, मग हे प्रशासन आहे का काय आहे तेच आम्हाला समजा। ग्रामपंचायतला वगैरे विचारणा केली का आपण? अशा गोष्टी झालेल्या आहेत, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती किंवा सगळं चौकशी केली, सगळं काय झालं, पैसे घालून बसलो, आता आम्हाला खायला अन्न नाही इथं, काय करायचं आम्ही सांगा तुम्ही? मरायचं का आम्ही? उपोषणकर्त्याच्या मागण्या आपण जाणून घेतलेल्या आहेत, त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, धन्यवाद।